बाजूचा बाजूचा. हा हा तो नाही, तो पिवळ्या रंगाचा. त्यात आहेत खाऊ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे तुम्ही काय म्हणताय? आम्ही आमच्या सगळ्या गुरूंना म्हणजेच टीचर्सला नमस्कार करतोय, म्हणजेच थँक्यू म्हणतोय. हो, आज आषाढ पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी आपण आपल्या गुरूंना म्हणजेच टीचर्सला थँक्यू म्हणून आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसाला गुरु पौर्णिमा पण म्हणतात. पण का? अरे हो, तुम्हाला गुरुपौर्णिमेची गोष्ट सांगायची राहिलीच की. आत्ता सांगते हा. असं करा तसं करा सांगत असता सदा. कशा करता कोणा करता कळेल कधी का? इतिहासाचं विज्ञानाशी गणित आहे का? खरं खोटं बरं वाईट समजेल कधी का? मानू सगळ्या नीती आणि पाळू सगळ्या प्रथा. म्हणाल तसं करू आधी सांगा पण का? पण का? पण का? पण का? पण का? खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे. एकदा भगवान शिव हिमालयात ध्यान लावून होते. वर्षानुवर्ष ते तसेच ध्यानस्थ होते. त्यांना भेटण्याकरिता, त्यांच्याकडून ज्ञान घेण्याकरिता बरेच ऋषी मुनी आणि साधक यायचे. त्यांनी शिवजी ध्यानातून बाहेर येण्याची खूप खूप वाट बघितली, पण शिवजींचं ध्यान काही संपेच ना. म्हणून कित्येक जण वाट बघून बघून थकले आणि परत गेले. पण त्यापैकी 7 ऋषी असे होते की त्यांनी ठरवलं, कितीही वेळ लागला, कितीही वर्ष लागली तरी ते तिथेच थांबून शिवजींचे डोळे उघडण्याची वाट बघणार आणि शिवजींकडून ज्ञान घेणार. ते तिथेच शिवजींसमोर वर्षानुवर्ष थांबून प्रतीक्षा करू लागले. शिवाय गुरवे सच्चिदानंद मूर्तये निष्प्रपंचाय शांताय निरालंबाय तेजसे. कित्येक वर्षांच्या अतूट ध्यानानंतर अखेर शिवजींनी डोळे उघडले आणि त्या 7 ऋषींची भक्ती, साधना आणि तप बघून खूप प्रसन्न झाले आणि त्यांच्या विनंतीनुसार शिवजींनी त्यांना ज्ञान देण्याची सुरुवात केली. शिवजींनी त्यांना योग, ध्यान, प्राणायाम, विश्वाची उत्पत्ती आणि कार्य, मोक्षप्राप्तीचे विविध मार्ग, धर्म म्हणजेच नैतिकता आणि कर्तव्य अशा विविध गोष्टींचे संपूर्ण ज्ञान दिले.
आणि अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेची सुरुवात झाली. भगवान शिव हे आदिगुरु आहेत, म्हणजेच फर्स्ट एव्हर टीचर आहेत, आणि त्यांचे 7 शिष्य हे फर्स्ट एव्हर स्टुडंट्स आहेत. शिवजींच्या या 7 शिष्यांना आपण सप्तऋषी म्हणून ओळखतो. या सप्तऋषींनी शिवजींनी शिकवलेले ज्ञान जगभरात पसरवले. वेद, पुराण, खगोलशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी, ज्योतिषशास्त्र म्हणजे ॲस्ट्रोलॉजी, नीतिमत्ता म्हणजे मोरॅलिटी, आयुर्वेद, शस्त्रविद्या म्हणजे मार्शल आर्ट्स अशा कित्येक विषयांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. विविध आध्यात्मिक आणि योगिक परंपरांचा पाया घातला. ज्या दिवशी शिवजींनी सप्तऋषींना शिष्य म्हणून स्वीकारलं आणि ज्ञान देण्याची सुरुवात केली, तो हा आजचा दिवस, गुरुपौर्णिमा. हो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आजच्या दिवशी आपण आपल्या सर्व गुरूंचे आभार मानतो. म्हणजे टीचर्स डे सारखं का? बरोबर तसंच. पण हो, गुरु म्हणजे फक्त काही शाळेतले शिक्षकच नाही बरं का. मग ज्यांच्यापासून आपण धार्मिक आध्यात्मिक मार्गदर्शन घेतो ते आपले गुरु. एवढंच नाही तर प्रत्येक व्यक्ती जिने आपल्याला काही ना काही शिकवले आहे ती आपली त्या बाबतीत गुरु आहेच की. अच्छा, बघ ओजस, मी पण तुझी गुरु. मी तुला शेअरिंग करायला शिकवलं, आईस्क्रीम खायला शिकवलं, सापशिडी खेळायला शिकवलं, आणि 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 खाऊचा डब्बा कसा काढायचा ते पण शिकवलं की नाही? आहो, बाहेर जाताय ना? हो, पटकन बाहेर जाऊन येतो. आहो, काय ते केस, काय तो अवतार आणि काय कपडे घातले थे, अजिबात मॅच होत नाही. अगं त्यात काय एवढं, इथल्या इथे तर जातोय आणि तसंही कोण बघतंय का ओळखतंय मला? तुम्हाला नसतील ओळखत, मला ओळखतात. हे घ्या, हे कपडे घाला पाहू. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.